गुड मॉर्निंग. आजच्या तासिकेला आपण कवी बासी मर्ढेकर यांची दवात आलीस भल्या पहाटी ही कविता पाहणार आहोत. तत्पूर्वी कालच्या तासिकेला आपला पूर्ण झालेला पाठ परिमळ त्याच्या संदर्भात स्वाध्याय सोडवण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं होतं. काही मुलांनी स्वाध्याय सोडवून पाठवलेला आहे, परंतु अजून बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांनी तो स्वाध्याय पाठवलेला नाही. तर लवकरात लवकर तो स्वाध्याय पूर्ण करा. काय शंका असल्यास आणखीन विचारा. कवी बासिक मर्ढेकर म्हणजे माझ्या गोव्याच्या भूमीत येथे चांदणे माहेरा, ओलावल्या लोचनानी भेटे आकाश सागरा, असं आपल्या गोव्याच्या भूमीचं भरभरून वर्णन करणारे, निसर्गामध्ये एकरूप होणारे असे हे एक अजरामर काव्य निर्माण करणारे मोठ्या प्रतिभाशक्तीचे कवी, लेखक, समीक्षक, कादंबरीकार, भावोत्कट तरी सुद्धा चिंतनशील असणारी, मानवी जीवनातील तसंच वर्तमान परिस्थितीतील आंतरविरोधाच्या जाणीवेने निर्माण झालेली अस्वस्थता व्यक्त करणारी अशी त्यांची एक वैशिष्ट्यपूर्ण ही कविता. नवीनता ही संकल्पना त्यांनी समीक्षेमध्ये रुजविली. स्वतःच्या कवितेतून तिचा प्रत्यय वाचकांना घडवला. त्यांची कविता आविष्काराच्या दृष्टीनं प्रयोगशील आणि क्रांतदर्शी आहे. 20व्या शतकातील भारतीय साहित्यातील एक समर्थ कवी अशी ख्याती त्यांना लाभली. शिशिरागम, काही कविता, आणखी काही कविता, हे कविता संग्रह, रात्रीचा दिवस, तांबडी माती, पाणी, ह्या कादंबऱ्या काव्य कलाविषयक त्यांच्या प्रगल्भ अशा जाणीवेनं मराठी कवितेचं स्वरूप अगदी अंतर्बाह्य पालटून गेलेलं आहे. मराठी काव्य क्षेत्रातील केशवसुतांच्या नंतरचे महत्त्वाचे परिवर्तन मर्ढेकरांच्या कवितेनं घडवलं आहे. म्हणूनच त्यांना दुसरे केशवसूत असं म्हटलं जातं. सौंदर्य आणि साहित्य हे समीक्षणात्मक लेख त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. त्यांचे सौंदर्यविषयक लेखन यातील मौलिक सिद्धांतामुळे गाजलेलं आहे. प्रस्तुतची ही जी कविता आहे ती कविता म्हणजे प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणीचे भावरम्य वर्णन आहे. पहाटेच्या संधिकाली कवीची प्रेयसीशी दृष्टीभेट झाली. ती भेट कदाचित स्वप्नातील असेल किंवा प्रत्यक्षातील. त्यामुळंच भेटीचं स्वरूप धूसर होतं. प्रेयसी आली तेव्हा तिनं पहाटेच्या आकाशात तेजाळणाऱ्या शुक्राप्रमाणे कवीच्या मनाचे आकाश उजळून टाकले. तिचे चालण्यातले सौंदर्य, चंचल नजर यामुळं कवीची वृत्ती काहीशी उल्हसित झाली. परंतु हसून सुद्धा ती अनोळख्यासारखी वागली. यामुळं कवीच्या मनातील व्याकुळता कायम राहिली. प्रेमातील परस्पर विरोधी भावनांचे धागे गुंफून हळव्या मनस्थितीचे चित्रण कवीनं अत्यंत तरलतेनं या कवितेमध्ये केलेलं आहे. आपल्याला लक्षात आलं की भल्या पहाटे कवीची आणि तिच्या
प्रेयसीची गाठभेट झाली. पहाटेचा तो संधिकाल अजून अगदी झुंजूमुंजू झालेलं, अस्पष्ट दिसत असलेलं, आणि त्याच्यामुळं ती स्वप्नातली भेट होती का प्रत्यक्षातली हेच कवीच्या लक्षात नाही आलं. कारण त्या भेटीचं स्वरूप अगदी धूसर होतं. परंतु शुक्र ताऱ्याप्रमाणे ती आलेली, तेजाळणाऱ्या, उजळून निघणारी, चंचल असणारी, तिच्या चालण्यातून आणखीन सौंदर्य व्यक्त होणारी, अशी ही कवीची प्रेयसी जवळ आल्यानंतर हसली सुद्धा, परंतु अगदी अनोळख्यासारखी वागली. आणि त्याच्यामुळं कवीचं मन अगदी व्याकुळ झालं. अशा पद्धतीनं प्रेमातली ही परस्पर विरोधी भावना कवीनं प्रस्तुतच्या कवितेमध्ये व्यक्त केली. कविता आपण एकदा वाचूया. कवी म्हणतात बघा, दवात आलीस भल्या पहाटे, शुक्राच्या तोऱ्यात एकदा. दवात कवी आपल्या प्रेयसीला उद्देशून म्हणतात, दवात आलीस भल्या पहाटे, शुक्राच्या तोऱ्यात एकदा. जवळून गेलीस पेरीत आपुल्या, तरल पावलांमधल्या शोभा. जवळून गेलीस पेरीत आपुल्या, तरल पावलांमधल्या शोभा. अडलीस आणि पुढे जराशी हसलीस. अडलीस आणि पुढे जराशी हसलीस. मागे वळूनी पाहणे विसरलीस का हिरवे धागे. लक्ष कुठे अन कुठे पिपासा. लक्ष कुठे अन कुठे पिपासा. सुंदरतेचा कसा इशारा. डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. अनोळख्याने ओळख कैशी. गतजन्मीची द्यावी सांग. कोमल ओल्या आठवणींची येथल्याच जर बुजली रांग. कोमल ओल्या आठवणींची येथल्याच जर बुजली रांग. तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या. तांबूस निर्मल नखांवरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. तांबूस निर्मल नखांवरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. दवात आलीस भल्या पहाटे. दवात आलीस भल्या पहाटे, अभ्रांच्या शोभेत एकदा. जवळून गेलीस पेरीत आपुल्या, मंद पावलांमधल्या गंधा. जवळून गेलीस पेरीत आपुल्या, मंद पावलांमधल्या कवी बासी मर्ढेकर मुळात निसर्गात रमणारे, भरभरून निसर्ग ज्या गोव्याच्या मातीनं चराचराला दिला, त्या गोव्याचे बासी मर्ढेकर प्रतिभाशक्ती आपोआपच त्या भोवतालच्या वातावरणामुळं अगदी प्रस्फुल्लित झालेली, सहज साधं वर्णन सुद्धा अगदी पुढच्या माणसाचं हुबेहूब चित्रण करणारं, अशी ही मर्ढेकरांची प्रतिभा. गणपतवाण्याचं वर्णन करताना एकदा सहज म्हणून गेले, गणपतवाणी बिडी पिताना चावायचाच नुसती काडी, आणि मनात म्हणायचा या जागेवर बांधीन मी एक माडी. अगदी हुबेहूब पुढं चित्रण ते उभं राहायचं. या ठिकाणी कवीची ही प्रेम कविता आणि प्रेमातल्या या परस्पर विरोधी भावना, प्रेमाचं अनाकलनीय भवितव्य, पुढे काय होणार आहे कुणास ठाऊक, त्याचबरोबर विरह, त्या प्रेयसीचा झालेला विरह, तिची हळवी मनस्थिती, या सगळ्या बारकाव्या अगदी टिपत
त्या प्रेयसीच्या आगमनाच्या त्या अगदी भावरम्य अशा प्रकारच्या आठवणींचं वर्णन या कवितेमध्ये कवींनी केलेलं आहे. पहाटेची ती संधिकाल आहे, अगदी झुंजूमुंजू झालेला आहे आणि त्या पहाटेच्या संधिकाली कवीची आपल्या प्रेयसीशी गाठभेट झाली. तिच्या येण्यानं कवीच्या मनाचं जणू काही आकाश आज उजळून निघालं. तिच्या त्या चालण्यातली आकर्षकता, तिची चंचल नजर, तिचं हसणं, त्यामुळं जणू काही कवी अगदी मोहरून गेलेला, कवीचं मन अगदी मोहरून गेलेलं आहे. परंतु झालं असं, ती प्रेयसी जवळ आली आणि ओळख असून सुद्धा अनोळख्यासारखी वागली आणि त्याच्यामुळं मग कवी अगदी व्याकुळ झाला आणि त्याच्या या मनाच्या व्याकुळतेचं वर्णन या प्रस्तुतच्या कवितेमध्ये आहे. खरं म्हणजे ही फक्त प्रेम कविता नाही, तर एक भाव कविता पण म्हणूया. कारण या कवितेतली सगळी एकंदरीत जी भाषा आहे ती अगदी भावोत्कट आहे, तरल आहे, तरी सुद्धा ती सूक्ष्म भावनांची आंदोलन जणू काही टिपणारी अशी ही कविता आहे. प्रेयसीच्या रूपसौंदर्याचं, तिच्या त्या मनमोहक चालीचं असं वर्णन आहे की जणू काही ती कवीची प्रेयसी आपल्या पुढूनच चालली की काय असं वाटावं. आणि या सगळ्या गोष्टींचं वर्णन पाहता पाहता, ऐकता ऐकता प्रेमाच्या ह्या अनाकलनीय अशा भवितव्याचा जणू काही आपलं मन वेध घ्यायला लागतं. आपल्या अनुभवाची कलात्मक आणि सौंदर्यपूर्ण अभिव्यक्ती करणारी भाषाशैली हे बासी मर्ढेकरांच्या कवितेचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. ज्या पद्धतीनं ही प्रेम कविता आहे, भाव कविता आहे, त्याच पद्धतीनं या कवितेमध्ये नवनव्या आशयाच्या प्रतिमांचा मनमुरादपणानं वापर केलेला आहे. उदाहरणार्थ पाहायचं झालं तर हिरवे धागे किंवा तळहाताच्या नाजूक रेषा अशा या किंवा डोळ्यांमधल्या डाळिंबांचा पारा अशा या प्रतिमांचा अगदी सहजपणानं वापर केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर काही शब्द, त्यांचं अंतर, त्यातल्या मधल्या मग पूर्णविराम असेल किंवा कॉमा असेल अशा पद्धतीच्या विरामचिन्हांचा केलेला अलगद वापर असेल, या सगळ्यामुळं कवितेला एक वेगळा नाद प्राप्त झालेला आहे. उदाहरणार्थ पुढे जराशी हसलीस आणि त्याच्यानंतर मग कवीने अर्धविरामाचा वापर केलेला आहे आणि मग मागे या शब्दाची मांडणी केलेली आहे, ज्याच्यामुळं वाचत असताना आपल्या मनामध्ये मागे या शब्दाविषयी कुतूहल निर्माण होतं. आणखीन या कवितेचं वेगळेपण जे आहे ते आपण उद्याच्या तासिकेला पाहूया.